तर संत कांडूराज महाराज पालखी सोहळ्यात यंदा पंढरपूरच्या मुक्कामाच्या ठिकाणी हे छोटा वारकरी दिसून येतोय आणि हे त्याचे वडील आहेत. तर यांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे परदेशात जवळपास 4 ते 5 देशात प्रवास केलेला माणूस आहे त्यांच्या कामानिमित्त, आणि वारकरी संप्रदायाची खऱ्या अर्थाने आवड असणारा माणूस आहे, जो की शिक्षण घेत आहेत ते वारकरी संप्रदायाचं पूर्ण वाजवण्याचं काय असेल कीर्तन प्रवचन ते शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या छोट्याशा मुलाला घेऊन ते या वारी सोहळ्यात सहभागी झालेले आहेत आणि पूर्ण वारकरी वेशात हा मुलगा आपल्याला दिसून येत आहे. तर त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेणार आहोत की ते हे किती वर्षांपासून हे शिक्षण घेत आहेत. नाव सांग. रामकृष्ण हरी महाराज. माझं नाव अश्विन शांताराम सुतार आहे आणि मी परमार्थिक सेवा प्रतिष्ठान पुणे या संस्थेचा विद्यार्थी आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वी मी ही संस्था जॉईन केली होती आणि येत्या 18 जुलै 19 जुलै आणि 20 जुलैला आमचं एक शिबिर होणार आहे. त्या शिबिरामध्ये आम्ही जो 6 महिन्यापूर्वीचा जो अभ्यास केला आहे त्या अभ्यासक्रमाचं पूर्व नियोजन करून त्या ठिकाणी आमचं प्रॅक्टिकल एक्झाम थेरॉटिकल एक्झाम ह्या सर्व प्रकारच्या एक्झाम होणार आहेत. त्यातून आम्ही परिपक्व आहोत की नाही आहोत हे पुढच्या वर्गात टाकायचं की नाही टाकायचं ही आमची प्रतिष्ठान सेवा ठरवणार आहे. त्याच्यामुळे आमचा अभ्यास हा महत्त्वाचा आहे आणि हा अभ्यास आम्ही नित्यनेमाने करतो. आणि एक वारकरी संप्रदाय म्हणजे खूप जुनी आपली परंपरा आहे. 700 वर्षांपूर्वी ज्ञानोबरायांपासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंत म्हणजे गेल्या 400 वर्षापूर्वी आणि 700 वर्ष म्हणजे ज्ञानोबरायांनी जरी पाया रचला असला तर तुकाराम महाराज कळस आहेत. ज्ञानदेवी रचला पाया उभारले देवाला तया नामाचं किंकर तेने रचले आवरण जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झालाचे कळस भजन करा सावकाश. म्हणजे आपल्याला आता काही संप्रदायामध्ये भले आपल्याला हे आयुष्य जरी आपल्याला नरदेहामध्ये प्राप्त झालेलं असेल तर या नरदेहाने आपला हा देह कोणत्या कामासाठी मार्गी लावला पाहिजे. संतांनी याचं चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. संतांनी यांनी अतिशय उत्तम पद्धतीने सांगितलेलं आहे की नरदेह दुर्लभ जाणार शतवर्षाची गणना. हे 100 वर्षाचं आयुष्य आहे. या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन हे नामस्मरण केलं पाहिजे. नामसंकीर्तन एवढं सोपं आहे की तुकाराम महाराज चांगल्या पद्धतीने सांगतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मंतरीचे. म्हणजे आपल्या पूर्वजन्माची देखील पापे जळून नष्ट होतील एवढी ताकद या संप्रदायात आणि परमार्थात आहेत. आणि परमार्थ हा एवढा सोपा नाही आहे, परमार्थ फार कठीण देखील नाही आहे, परंतु ती आपल्यामध्ये इच्छा असली पाहिजे, आपल्यामध्ये ती प्रबळ इच्छा असली पाहिजे. ती इच्छा प्राप्त करण्यासाठी संतांची संगत असावी लागते आणि संत हे यासाठी जन्म घेत असतात तुमचा आणि माझा उद्धार व्हावा, जगाच्या कल्याणाकरता संतांची विभूती. बरं का, संत हे यासाठी जन्म घेत असतात आपलं कल्याण व्हावं, धर्माचं रक्षण व्हावं. भगवंत श्रीकृष्णांनी देखील द्वापारयुगामध्ये जन्म घेतला. त्याचं कारण देखील होतं की धर्माचं रक्षण करावं नव्हे धर्माचा नाश व्हावा. परित्राणाय साधू नाम विनाशकत दुष्कतम धर्मसंस्थापनार्थ संभवी युगे युगे. म्हणजे धर्माचं रक्षण करण्यासाठी आपला संप्रदाय खूप कठीण आहे आणि तो आपण चांगल्या पद्धतीने हाताळला तर येणाऱ्या पिढीला देखील ते आपलं ज्ञान प्राप्त होईल. फक्त ज्ञान प्राप्त होऊन ज्ञानाची प्राप्ती होणे खूप महत्त्वाची नाही आहे, त्यासाठी भक्तीची देखील जोड हवी आणि त्यासाठी आपल्याला साधू आणि संतांची संगत खूप महत्त्वाची आहे. महाराज बरं, आणि एक महत्त्वाचा प्रश्न आहे की हे वारकरी संप्रदायाचं घरात तुम्ही मागाशी चर्चा केली आपण, त्याच्यात सांगितलं तुम्ही की घरात कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही गेल्या 2-3 पिढ्यांपासून. तर हे आवड कशी निर्माण झाली? आणि दुसरा प्रश्न असा की परदेशात आता 2-4 देशांचे कुठं कामानिमित्त गेले त्याबद्दल आणि तिकडं कशा पद्धतीचं जीवनशैली आहे. पुन्हा एकदा तुम्ही मला छान प्रश्न विचारलात या ठिकाणी की तुमच्या घरामध्ये हा कुठला वारसा होता का किंवा पिंड होता का. पण माझ्या घरामध्ये हा कोणत्याही प्रकारचा पिंड नव्हता महाराज. आणि जे माझ्या गेल्या 3 पिढ्यांमध्ये तरी हा कुठल्याही प्रकारचा वारकरी संप्रदायाचा पिंड नव्हता. माझ्या आईने जसं मला सांगितलं की तुझ्या पणजीच्या अगोदर कोणाची तरी माळ होती, आता तिथपासून माळ घरामध्ये कोणाची नाही आहे. आणि ही मला माहीत नाही हे कसं असेल, पूर्वजन्माचं माझं पुण्य असेल म्हणून मला हे पुण्य प्राप्त झाले असेल, संचित माझं असेल, प्रारब्ध असेल, त्यामुळे हे नशिबाने मला हे भोग भगवंताने प्राप्त करून दिलेले आहेत आणि हे चांगले भोग आहेत आणि हे भोग भोगण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. मला देखील वाटते की वारी घडावी, पण माझे आज एक दिवसाची देखील वारी घडली, यात देखील माझा खूप मोठा आनंद आहे. भले मी यासाठी पुढच्या वर्षापासून चांगला प्रयत्न करीन, कोणत्या दिंडीतून कोणत्या संतांच्या मार्गातून वारीला येण्याचा प्रयत्न करता येईल त्यासाठी मी परिपूर्ण प्रयत्न करेन.
अच्छा, तुम्ही विचारल्याप्रमाणे एक प्रश्न होता, तुम्ही कोणकोणत्या देशांमध्ये फिरला. मी तसं तर एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि पूर्ण या भारत देशामधल्या जेवढ्या आमच्या ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीमध्ये जाऊन मी इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंगचं काम करतो. त्याचप्रमाणे परदेशात देखील हीच कामं असतात आम्हाला. त्या ठिकाणी मी थायलंडसारखा देश आहे, परत क्रोएशियासारखा देश आहे जो युरोप खंडामध्ये पडतो. थायलंड आपला आशिया खंडामध्ये पडतो, दक्षिण आशियामध्ये पडतो. या ठिकाणी मी काम केलेलं आहे आणि तिथली जी जीवनशैली आहे टोटली वेगळी आहे, पूर्णतः वेगळी आहे. आपल्या संस्कृतीला पूर्णपणे मॅच होणार नाही. जसं मी आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला देखील म्हटलं की अमेरिकेला माता म्हणता येणार नाही, तसे भारत मातेला माता म्हणता येईल, पण थायलंडला देखील मावशी म्हणता येणार नाही. पण भारत हा असा परिपूर्ण देश आहे की तेथे हरीचे दास जन्म घेतात. कळलं का? या देशामध्ये हरीचे दास जन्म घेत असतात आणि हा देश एवढा पवित्र आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की पवित्र ते कुळ पावनत देश जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून हा आपला हा देह आहे, विष्णूंचा देह आहे. आणि हा देह जरी विष्णूंचा असला तरी या देशामध्ये आपलं कर्तव्य आहे की आपला धर्म आणि आपली संस्कृती टिकवणं आणि त्यामध्ये त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायाची संस्कृती टिकवणं. तिकडं वारकरी संप्रदायाचं काही आहे का? आपल्या भारतीय वंशाचे लोक पण परदेशात जातात, पण तिकडं काही असं सण वगैरे साजरा होतो का? असं सण साजरे होत नाहीत, पण ते त्यांच्या कामामध्ये मग्न असतात आणि काही सांप्रदायिक मंडळी असतात, ते त्यांचं ते ज्ञान भले ते फॉरेन कल्चर वेस्टर्न कल्चरबरोबर ते मॅच करून घेतात, परंतु आपली संस्कृती विसरण्याचा त्या ठिकाणी ते प्रयत्न करत नाहीत. आणि मी आत्ताच एक प्रेमानंदजी महाराजांचा व्हिडिओ पाहिला यूट्यूबला. त्या ठिकाणी एक न्यूझीलंडवरून व्यक्ती आली होती, ती इस्कॉनला फॉलो करते आणि त्यांनी एक सहजच प्रश्न केला की मी बाबा परदेशात राहतो आणि त्या ठिकाणल्या कल्चरमध्ये मी ॲटमॉस्फिअरमध्ये मी काम करतो, तर मी त्या लोकांबरोबर जर मी काम करत असेल तर मी त्या लोकांचं कल्चर तर मला ॲक्सेप्ट नाही करायचं आहे, पण मी काम करत असताना कोणत्याही प्रकारची बाधा या ठिकाणी निर्माण होईल का? तर प्रेमानंदजी महाराजांनी त्या ठिकाणी अतिशय छान उत्तर दिलं की तुम्ही तुमचं काम अतिशय उत्तम पद्धतीने साध्य करा, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही. आणि ते जरी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जरी वावरण्याचा प्रयत्न करत असतील तरी तुम्ही तुमची संस्कृती सोडण्याचा प्रयत्न करू नका. हे एक उदाहरण आहे आपल्यासाठी, परंतु माझ्यासमोर असं कुठल्या प्रकार घडलेला नाही आहे की परदेशामध्ये कुणी असेल आणि असं फॉलो केलेलं आहे. आपण नेहमीच म्हणतो की वेस्टर्न कल्चर वेस्टर्न संस्कृती आपल्या इकडे आहे, पण तिकडची लोक आपली संस्कृती फॉलो करतात, असं कुठं दिसून आलं आहे का? मी 100% मी याचं रशियाच्या बाबतीत उदाहरण देईन. आता युरोप कॉन्टिनेंटमध्ये म्हणजे युरोप खंडामध्ये बरेचसे देश हे इस्कॉनकडे वळलेत. अतिशय छान उत्तम पद्धतीने भगवंत श्रीकृष्णांची ते पूजा अर्चा करतात आणि ही काळाची गरज आहे. त्यांना देखील कळलेलं आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा ब्रह्म अमंगळ. अतिशय म्हणजे तुकाराम महाराजांनी जे पंचवेदाची जी रचना केली आहे, म्हणजे गाथेची जी रचना केली ती पंचवेद आहेत, म्हणजे त्यांच्या जे मुखातून जी वाणी निघाली ती सर्व श्रेष्ठ आहे आणि ही पंचवेदांना 4 वेदांना देखील लाजवेल एवढी मोठी श्रेष्ठ वाणी तुकाराम महाराजांची गाथा आहे, म्हणून त्याला पंचवेद देखील म्हटलं जातं. परंतु या आत्ता जे मी तुम्हाला प्रमाण दिलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा ब्रह्म अमंगळ, हे सर्व विष्णूंचं जग आहे आणि हळूहळू हे जग विष्णूंकडेच वळेल याची मला 100% खात्री आहे. बरं, या छोट्या वारकऱ्याबद्दल हे हा पेरव आणि वारकऱ्याचा केला आणि याच्या पाठीमाग याची कशी आवड आहे नेमकी? हा माझा मुलगा आहे. दररोज मी हरिपाठ करतो, ज्ञानेश्वरी गाथा चिंतन करतो, त्याचप्रमाणे मी माझं स्वामी चरित्र सारामृत वाचतो. त्या ठिकाणी हा नेहमी माझ्या बाजूला बसतो आणि मी जेव्हा कीर्तनाची प्रॅक्टिस करतो त्यावेळेस तो देखील म्हणजे कोरस या स्वरूपामध्ये रामकृष्ण हरी भजन असेल, रूप पाहता लोचने भजन असेल, तोडकं मोडका होईना का पण प्रयत्न करतो. भले त्याची आताशी सुरुवात आहे. मी तुम्हाला थोड्या वेळपूर्वीच म्हटलं माझ्या घरामध्ये कुठलाही पिंड नव्हता, परंतु माझी येणारी पिढी मला संप्रदायामध्ये रुजवायची आहे, यासाठी मी अट्टहासाने प्रयत्न करणार. आणि आता 100% पुढच्या वारीला येणार म्हणायचं तुम्ही? 100% मी प्रयत्न करणार. 100% बरं, धन्यवाद. रामकृष्ण हरी.